नियमांची पायमल्ली. आश्वी खुर्दमध्ये दलित वस्तीच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. नियमांना केराची टोपली दाखवत प्रशासनाने मनमानी केली तर काय होते याचे विदारक चित्र अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमध्ये पाहायला मिळत आहे. इथल्या मुनतोडे वस्तीवरील दलित रहिवाशांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ करत चक्क घरांच्या डोक्यावरून उच्च दाबाची सौर ऊर्जा वीजवाहिनी नेली जात आहे. या अन्यायाविरोधात आता दलित बांधव आक्रमक झाले असून हे प्रकरण थेट राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पोहोचले आहे. आश्वी खुर्द येथील मुनतोडे वस्ती, जिथे दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ते आणि नागरी सुविधा उभारल्या गेल्या आहेत. मात्र आता याच वस्तीच्या अगदी जवळून आणि लोकांच्या खासगी जमिनीतून उच्च दाबाचे सौर ऊर्जेचे खांब उभे केले जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय विद्युत अधिनियम 2003 आणि MERCच्या नियमानुसार स्थानिक भूधारकांची संमती घेणे अनिवार्य आहे. मात्र इथे कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी न घेताच काम रेटून नेण्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. स्थानिकांनी या कामाला विरोध करताना 4 महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा, कायद्याचे उल्लंघन. भारतीय टेलिग्राफ ॲक्ट 1885 आणि संविधानातील कलम 300A नुसार मालमत्तेच्या हक्काचे हे सरळ उल्लंघन आहे. संमतीशिवाय खासगी जमिनीत खांब उभे करणे बेकायदेशीर आहे. दुसरा मुद्दा, जीविताला धोका. ही हाय टेन्शन वाहिनी आहे. भविष्यात शॉर्ट सर्किट किंवा वीज गळती झाल्यास वस्तीतील लहान मुले, वृद्ध आणि जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तिसरा मुद्दा, शेतकऱ्यांचे नुकसान. शेतात खांब आल्यामुळे ट्रॅक्टर चालवता येत नाहीये. वहितीचे क्षेत्र कमी झाले असून पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. चौथा मुद्दा, विकासाला खीळ. या उच्च दाबाच्या वाहिनीमुळे भविष्यात वस्तीत नवीन घरं बांधण्यावर किंवा बांधकामावर मर्यादा येणार आहेत. या अन्यायाविरोधात दत्तराज मुनतोडे, शशिकांत मुनतोडे, उमेश मुनतोडे, प्रमोद मुनतोडे, अमित मुनतोडे, प्रवीण मुनतोडे, छाया मुनतोडे, दीपाली मुनतोडे, सचिन मुनतोडे, फ्रान्सिस दुशिंग, नामदेव मुनतोडे, जॉन मुनतोडे, एकनाथ मुनतोडे, सुधाकर मुनतोडे, नंदा मुनतोडे, सुरेखा मुनतोडे, दगडू मुनतोडे, जगदीश मुनतोडे, बाळासाहेब मुनतोडे, बाबासाहेब रहाणे, मीनाक्षी दिघे, शोभा गाडे, सुनील दिघे, देवीदास मुनतोडे, लताबाई मुनतोडे, सुशील मुनतोडे यांच्यासह तब्बल 25 ते 30 ग्रामस्थांनी एकत्र येत स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे. आमच्या घरांच्या छतावर मृत्यूची टांगती तलवार ठेवून हे काम करू नका, अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. प्रशासनाने तात्काळ या वाहिनीचा मार्ग बदलावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे. आयोग या प्रकरणाची दखल घेऊन गरिबांना न्याय देणार का, की संबंधित कंपनी आणि प्रशासनाची ही मनमानी सुरूच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झुंजार न्यूज, आश्वी. राजहंस तूप, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.